हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे डबल ओ अकॅडमीमध्ये। आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर बघा, सरळ सेवा भरतीसाठी पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी काय करावं लागणार आहे आणि हा व्हिडिओ नक्की तुम्हाला बघायचा आहे। तुमचे स्वप्न साकार करा, ठीक आहे। बघा, तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व तुमचं होणार आहे, ठीक आहे। हे तुम्हाला सगळं मी सांगणार आहे, ह्या सगळ्या कॉन्सेप्ट। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे तर ते बघून घ्या। पहिली गोष्ट म्हणजे हे जे टिप्स आहेत हे तुम्हाला फॉलो करायचे। हे टिप्स काय आहे तर पहिलं काय आहे, फोकस हा तुमचा काय आहे, फोकस हा मेन आहे। फोकस हा एकदम तुमचा क्लिअर पाहिजे। फॉर एक्झाम्पल, मी कुठल्याही एक्झामची परीक्षा देत असेल तर माझा फोकस त्या क्राऊडवरती किंवा त्या गर्दीवरती नाही पाहिजे। माझा फक्त फोकस कशावर पाहिजे, मला फक्त स्वतःवर फोकस पाहिजे, माझ्या अभ्यासावर, आणि जे काय माझं स्वप्न आहे, माझं जे काही ध्येय आहे, मला ते फक्त फोकस करायचं आहे। आता ह्या एक्झामला बघा, 5-6 लाखांचा जणांचा फॉर्म भरले, 400-500 जागा आहेत। मग मी त्या गर्दीवर लक्ष देणार, मी त्या क्राऊडवर लक्ष फोकस करणार, मग मी एक्झाम क्रॅक कशी करणार? तर तसं नाही करायचं। एवढ्या जागा आहेत, मला तेवढ्याच जागांमध्ये यायचं आहे। आता 300-400 जागा आहेत, मला 300-400 मध्येच मला यायचं आहे, ठीक आहे। त्या ह्याच्याने तुम्हाला फोकस करायचं आहे। जर तुम्ही त्या गर्दीवरती किंवा त्या क्राऊडवरती फोकस करणार तर तुम्ही कधीही एक्झाम क्रॅक करू शकत नाही। त्यामुळे फोकस हा कधी पण नीट ठेवा। त्यानंतर आहे रिव्हिजन। कुठलाही क्वेश्चन जर असेल, कुठलाही जर तुम्ही करत असाल, कुठलेही जर टॉपिक करत असेल, कुठलाही सब्जेक्ट करत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे। रिव्हिजन ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। जर तुम्ही रिव्हिजनच नाही करत तर त्या काहीच अर्थ नाही तुमच्या अभ्यासाला। तुम्ही फक्त लाईव्ह लेक्चर पाहता, रेकॉर्डेड लेक्चर पाहत आहात, बॅच करत आहात, बट तुम्ही रिव्हिजनच कुठल्या गोष्टी करत नाहीच नसाल तर तुम्हाला काही समजणार नाही। आणि सेल्फ स्टडी हा खूप इम्पॉर्टंट आहे। सर्व स्टडी करून तुम्हाला नंतर स्वतःच्या सेल्फ स्टडीकडे यायचं आहे। जो सेल्फ स्टडी तुम्ही करता त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला प्रूव्ह करता की मला काय येतं काय नाही, ठीक आहे। मी किती आहे, किती पर्सेंट आहे, मी 60%, मी 40%, मी 0% आहे, ठीक आहे। त्यानंतरला परीक्षेचं स्वरूप तुम्हाला समजायला पाहिजे की परीक्षेमध्ये नक्की काय MCQs येणार आहेत। तर मला MCQsची जास्त प्रॅक्टिस करायची। एक्झाम माझ्याकडून काय मागते, एक्झामला नक्की काय हवं आहे, ठीक आहे। एक्झाम मी MCQsद्वारे होणार तर मला MCQ सगळे बघायचे। मग पूर्ण मी PYQ काढणार आहे। 2017 पासून 24 पर्यंत जे काय PYQ असेल मी ते काढणार, मी त्याची प्रॅक्टिस करणार, ठीक आहे। त्यानंतर पुस्तकांची यादी पुस्तकांची करायची आहे की मॅथ्समध्ये किंवा रिझनिंगमध्ये, मराठीमध्ये कोणते टीचर, कोणतं बुक चांगलं आहे, ठीक आहे। ते बुक तुम्हाला बघायचं आहे। वेळेचं नियोजन तुम्हाला करायचं आहे। फक्त 24 तास तुम्हाला फक्त स्टडी नाही करायची, तर त्या 24 तासामध्ये तुम्हाला पूर्ण जे काय वेळ आहे त्या वेळेचं नियोजन करा की ह्या टायमाला मला माझा एक्सरसाइज आहे, सकाळी उठल्यानंतर मला या टाईमला मला काय करायचं आहे, GK GS, ठीक आहे, जे काय सायन्स आहे ते मला बघायचं आहे। नंतर मी थोडंसं फ्री घेणार, दुपारी मला 1-2 तासाची झोप पाहिजे, संध्याकाळी मला जरा फ्रेश व्हायचे। हे सगळ्या गोष्टी करून तुम्हाला स्टडी करायचं आहे। त्यासाठी तुमचा टाइम टेबल हा खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही टाइम टेबल बनवलं नाही ना, तुम्ही म्हणणार ठीक आहे सर 10 मिनिटानंतर मी बघणार, मोबाईल घेऊन बसणार, म्हणजे मोबाईल घेऊन तुम्ही रील्स बघत बसणार, तुमचा मूड कधीच होणार नाही। एक परफेक्ट टाइम टेबल तुम्हाला ठेवायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर तुमचं स्टडी मटेरियल, तुमचं नोट्स काय करायचं तुमच्यासोबतच ठेवायचं आहे, जे काही तुमच्या स्टडीचं मटेरियल असेल ते सगळं। त्यानंतर काय आहे, फ्लो चार्ट किंवा डायग्राम। प्रत्येक टाईप जर एखादा टॉपिक तुम्ही घेताय, कॅलेंडर जर तुम्ही टॉपिक घेताय तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला एक मी एक्झाम्पल सांगते। आपला नंबर असेल तर 10 नंबर्स असतात, ठीक आहे। तर हे 10 नंबर्स तुम्ही कम्प्लिटली एकसाथ पाठ करता का नाही करत, त्याची तुम्ही काय करा, पाठ करा। हे 2 2 2 2 असे तुम्ही काय करता, पाठ करता, तेव्हा तुमच्या लक्षात राहतं। तसंच ना एखाद्या टॉपिकचं पण असतं, तसं एखाद्या टॉपिकचं पण असतं। तर मी तुम्हाला सांगितलं घड्याळ टॉपिक बोललं, तुमचं सगळं पाठांतर असेल ते एकत्र नसेल तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागणार आहे, प्रत्येक टाईप करावं लागणार आहे। प्रत्येक टाईप तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि त्या टाईपनुसार कोणते क्वेश्चन येत आहेत ते तुम्हाला बघायचं आहे। बरोबर आहे ना, कोणते क्वेश्चन काही, ठीक आहे, तसं करायचं। किंवा एखादं काय फ्लो चार्ट काढायचे, म्हणजे हा माझा घड्याळाचा टॉपिक, ह्याच्यामध्ये 4 टाईप पडतात, 4 टाईपमध्ये ह्याला किती आहे, 2, ठीक आहे, ह्याला 3, ह्याला 2, ठीक आहे। असे टाईप करून फ्लो चार्ट करून तुम्हाला स्टडी करायचं आहे। त्यानंतर प्रॅक्टिस ऑन ओल्ड क्वेश्चन पेपर। जे काही मी तुम्हाला सांगितलं मगाशी, PYQ जो आहे ते ओल्ड क्वेश्चन पेपरची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। त्यातून तुम्ही कॉन्फिडंट असणार आहे, तुम्हाला स्वतःला तुम्ही म्हणजे तुम्हाला स्वतःला एक विश्वास बसेल की मी एक्झाम देऊ शकते। त्यानंतर ग्रुप स्टडी केल्याने सुद्धा जे काही तुम्हाला येतं ते तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकता। आपल्या जे काही येत नाही ते आपण समजून घेऊ शकतो। त्यानंतर टेक रेग्युलर ब्रेकसुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे, ठीक आहे। या टिप्स आपल्याला त्यानंतर स्टडी स्टेप काय आहे तर सगळ्यात अगोदर म्हणजे कॉन्सेप्ट। तुमची एखाद्या टॉपिक जर तुम्ही करत असाल तर मेन म्हणजे सगळ्यात अगोदरची कॉन्सेप्ट क्लिअर करा।
आहे प्रॅक्टिस. कॉन्सेप्ट क्लिअर झाली घड्याळाची माझी. आता मी येते प्रॅक्टिसकडे. आता मी घेतले क्वेश्चन नंतर मी काय करणार, रिव्हिजन. आता रिवाइज करणार मी, ठीक आहे. सगळ्याचं एकदा मी रिव्हिजन करणार. असं एक्झामला जाताना आपण कसं पूर्ण पुस्तक करून जातो आणि मग जेव्हा एक्झाम असते तेव्हा आपण पुन्हा रिव्हिजन करतो. ह्याचं काय, हे फॉर्म्युला ते फॉर्म्युला रिव्हिजन, तसं रिव्हिजन ह्याची करायची तुम्हाला. त्यानंतर मग टेस्ट द्यायची. टेस्ट सिरीज मग करायची. टेस्ट सिरीज भरपूर असतात, मॉक टेस्ट असतात, त्या टेस्ट तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर बघा आता टेस्ट किती सोडवाल. टेस्ट सोडवायचा उद्देश काय असतो, टेस्ट सोडवल्यामुळे स्पीड वाढते का. बरं, टेस्ट किती सोडवाव्यात, तर तुम्ही जेवढं टेस्ट सोडवतील तेवढं कमीच आहे. टेस्ट ह्या देत राहायचे तुम्हाला. आणि टेस्ट सोडवण्याचा उद्देश काय असतो, तर टेस्ट जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता जेव्हा तुम्ही बघा डायरेक्टली जर टेस्ट सोडवलेला नाही आहे, तुम्ही डायरेक्टली एक्झामला गेला, त्या एक्झामला गेल्यानंतर तुमची जी लेवल असते, लेवल वाईज क्वेश्चन हे तुम्हाला नसेल मिळत. म्हणजे लेवल काय की टेस्ट जेव्हा देतो ना तेव्हा आपल्याला समजतं की ह्या क्वेश्चनची लेवल काय, क्वेश्चन हार्ड आहे, सोपा आहे की जरा मीडियम लेवलचा आहे, ठीक आहे ना. त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज भरपूर द्यायची, PYQ भरपूर करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, तुमचा वेळ पण थोडासा वाचेल आणि तुम्ही जरा पटापट करतील. कॅल्क्युलेशन तुमचं ओके असणार आहे. आणि त्याच्या टेस्ट सिरीजमुळे तुम्हाला काय असेल, तर तुम्हाला एक लेवलसुद्धा क्वेश्चनची समजेल. एक फॉर्मॅट तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहे, कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात, किती हार्ड लेवलचे असेल याचा अंदाज तुम्हाला थोडासा येतो, बरोबर. त्याच्यानंतर काय आहे तर बघा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर, सेल्फ स्टडी. बघा फक्त लाईव्ह प्लस रेकॉर्डेड करायचं लेक्चर म्हणजे सगळं झालं का, तर बघा फक्त लाईव्ह लेक्चर करून आणि रेकॉर्डेड लेक्चर करून काहीही होत नाही. तुम्ही जोपर्यंत तुमचा सेल्फ स्टडी करत नाही ना तोपर्यंत तुमचं काहीच होणार नाही, ठीक आहे. म्हणजे सकाळपासून आपण लाईव्ह लेक्चरच करत आलेलो आहोत, नंतर बॅचमध्ये लेक्चर अटेंड करत आहोत, नंतर रेकॉर्डेड पाहतो, हे सगळे मी केलं. त्याच्यानंतर मी माझा स्वतःचा सेल्फ स्टडीज केलेला नाही, मग त्याला काय अर्थ आहे. तुम्ही स्वतः बघा, तुम्ही किती पाण्यामध्ये आहेत, तुम्हाला किती येते, तुम्हाला किती नाही येत, हे तुम्हाला स्वतःला पाहायचं आहे एकदा, ठीक आहे. ते तुम्हाला पडताळून पाहायचं आहे की मी जे केले, मी एखादा टॉपिक केलेला आहे, मॅडमने कव्हर करून घेतलेला आहे, मी आता नवीन क्वेश्चन घेते, बघते मला जमत आहेत की नाही जमत. जर मला नाही जमत तर ते मला का नाही जमत, नक्की कॉन्सेप्ट काय होती, मी कॉन्सेप्ट रीड केली नसेल, नीट संकल्पना बघितली नाही मी, त्याच्यामध्ये काय सांगितले त्या टॉपिकमध्ये, म्हणून तर मला इथे प्रॉब्लेम येतोय, ठीक आहे. तर तुम्हाला असं नाही करायचे, सगळ्या गोष्टी क्लिअर करायचे. कोणत्या टॉपिकला किती मार्क्स असतात बघा, एखादा टॉपिक आहे मग त्या टॉपिकला किती मार्क असतो, नाहीतर आपण काय करतो, ज्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन येत नाही त्याच्यावर जास्त भर टाकतो. बघा जे क्वेश्चन हार्ड आहेत, कठीण आहेत, ज्या क्वेश्चनवर जास्त वेटेज आहे, जास्त मार्क त्याला विचारले जातात, तर तो टॉपिक आधी करा, ठीक आहे. त्यानंतर कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यायचा आहे, मग त्यातून तुम्हाला समजेल. जर त्याच्यावर जास्त क्वेश्चन येतात तर जास्त वेळ त्या क्वेश्चनला द्या, त्या टॉपिकला द्या. आणि डायग्राम बघा, डायग्राम करून तुम्हाला जर तुम्ही केलं अभ्यास तर ते खूप तुम्हाला इझी पडणार आहे. कारण की प्रत्येक गोष्टीचा फ्लो चार्ट करत बसा, प्रत्येक टाईपचा जर डायग्राम केला, एखादा हा टॉपिक आहे, ह्या टॉपिकमध्ये किती 5 टाईप आहे, 5 टाईपमध्ये ह्याच्यामध्ये 2 आहेत, ह्याच्यामध्ये फक्त एकच आहे, ह्याच्यामध्ये 3 आहेत, ह्याच्यामध्ये 2 आहेत, ठीक आहे. हे असं करत चला, ह्याच्यामुळे तुमचं इझिली अभ्यास होणार आहे, ठीक आहे, रिव्हिजन वगैरे केल्यानंतर. आणि बघा, आणि अजून एक गोष्ट जी आहे, मी सकाळी एक गोष्ट बघितली, तर बघा म्हणजे एक रीड होती, त्याच्यामध्ये असं होतं की एक जो विद्यार्थी होता त्याने लाईव्ह लेक्चर पाहिलं सकाळी, किती 2 तासाचं त्यांनी लाईव्ह लेक्चर पाहिलं आणि रात्री झोपण्यापूर्वी ना त्यांनी त्या लेक्चरमध्ये काय काय झालं हे थोडं रिमाइंड केलं 30 मिनिटमध्ये, ठीक आहे, अर्ध्या तासात. दुसऱ्या डेला त्याने काय केलं, पुन्हा 2 तासाचं काय केलेलं लाईव्ह लेक्चर अटेंड, रात्री झोपण्यापूर्वी हे जे लाईव्ह लेक्चर आहे हे 30 मिनिट त्यांनी काय केलं, बघितलं की काय काय होतं. म्हणजे त्यांनी कालच्या लेक्चरमध्ये केलेलं ना ते त्यांनी 15 मिनिट आठवलं, जिथं त्याला जिथे अर्धा तास लागत होता तिथे त्यांनी 15 मिनिटात सगळं रिवाईज केलं. डे 3ला त्यांनी काय केलं, 2 तासाचं काय केलं, लाईव्ह क्लास केलं, 30 मिनिट हे रिवाईज केलं. त्यानंतर हे जे 15 मिनिटं लागत होते त्याला तर फक्त 5 मिनिट लागते. तिसऱ्या दिवशी, ठीक आहे, तिसऱ्या दिवशी त्यांनी 2 तासाचं लेक्चर अटेंड केला, 30 मिनिटची त्यांनी काय केलेले आहे सगळं रिवाईज केलं. आता जिथे त्याला फर्स्ट डेला 5 मिनिट लागतं तिथं त्याचं पूर्ण आता काय झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे त्याचं डे 1 आता पूर्ण, जर त्याचा बेसिक क्लिअर झाला आता म्हणजे तो आता पूर्ण करू शकतो. जर तुम्ही थिंकिंग जर रोज ठेवली ना की बाबा आज आपण दिवसभर काय काय केलं, रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही अर्धा तास स्वतःला दिला ना रिवाईज करायला तरी ओके आहे, तुम्ही नक्कीच जी काही एक्झाम देताय ती क्रॅक करू शकता. बरेच जण ह्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष देत नाही, त्यामुळे कन्फ्युजन होतं. आता तुम्हाला मी काय सांगितलं, पहिल्याच प्रयत्नात यश म्हणजे उत्तीर्ण व्हायचं असेल तर ह्या ज्या टिप्स आहेत ना 11, ह्या टिप्स तुम्हाला फॉलो करायचे. आणि ह्या टिप्सचा जर कोणाला फायदा झाला तर मला कमेंट बॉक्समध्ये त्यांनी नक्की सांगायचं आहे, ठीक आहे. आणि अशा रीतीने तुम्हाला सगळं स्टडी करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करा आणि कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून टाका.